त्या सैनिकांनी निष्ठा त्याची लाभली. कारण आपल्यातला नाही किंवा आपला नाही परखा म्हणून जर मांडलं तर नक्कीच आपलं कुठेही काम होणार नाही, मतभेद होईल. आणि आपणच जर दुसऱ्याला जर जिव्हाळा लावलं तर परकासुद्धा आपल्याला जीव लावल, आहे की नाही. आपणच दुसरं केलं तर कसं होईल, आहे की नाही. तर सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जसं राजा आपल्या प्रजेविषयी जीव लावतो, जिव्हाळा लावतो, तसंच आपण सैनिक सुद्धा काय करते, आपल्या राजाला तेवढंच जिव्हाळा लावते, काळजी घेते, आहे की नाही. हे स्वभावाच्या व्यवहारावर डिपेंड आहे, अवलंबून आहे. स्वभाव जेवढा तिखट तेवढं माणसं म्हणजे कसं त्या माणसाचा दूर असते. स्वभाव जेवढा गोड तेवढे माणसं जवळ असतात किंवा काळजी घेतात. म्हणून काय करायला पाहिजे, माणसं जपली पाहिजे प्रेमाने, आहे ना. एखाद्या राजाने काय केलं असतं, जखमी झालंय, पाच बस सुट्टी देऊन दिली असती. त्यांनी तसं नाही केलं. त्यांची खाण्यापिण्याची किंवा जखम बरी पर्यंतची काळजी त्या राजाने केली. जाऊन पाहणं, राजा आणि सैनिकाला जाऊन पाहणं खूप मोठी गोष्ट. आदर जसा आपण दुसऱ्याला देतो, दुसरा सुद्धा आदर आपल्याला तसाच देतो. आलं लक्षात. प्रजा असो, राजा असो, मतभेद नाही.